नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण करंट अफेअर्सची सिरीज सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये पहिल्यांदा आपण व्यक्तिविशेष बघणार आहोत. व्यक्तिविशेषमध्ये ज्या काही मागील वर्षी अत्यंत महत्त्वाच्या नेमणुका झालेल्या आहेत त्या या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप सारी नवीन माहिती आणि एक प्रकारे तुमचे रिव्हिजन होईल आणि येणाऱ्या एक्झामसाठी नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त ठरेल. सुरुवात करूया आपण. अजय बंगा यांची जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. 2 जून 2023 रोजी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाचा पदभार त्यांनी स्वीकारलेला आहे. जागतिक बँकेचे अध्यक्ष होणारे ते पहिले भारतीय अमेरिकन नागरिक ठरलेले आहेत. भारतीय अमेरिकन नागरिक म्हणजे काय? ते मूळचे भारतीय होते, त्यानंतर त्यांनी अमेरिकन नागरिकत्व स्वीकारलेले आहेत आणि असे ते पहिले अजय बंगा ठरलेले आहेत, जे की जागतिक बँकेचे अध्यक्ष होणारे पहिले भारतीय अमेरिकन नागरिक. त्यांनी डेव्हिड मल्पास यांची जागा घेतली. डेव्हिड मल्पास हे 2019 ते 2023पर्यंत जागतिक बँकेचे अध्यक्ष होते. अजय बंगा यांच्याविषयी इतर माहिती घेऊया. त्यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1959 साली पुणे येथे झाला. त्यांचे शिक्षण BA अर्थशास्त्र सेंट स्टीफन कॉलेज दिल्ली येथे झालेले आहे. 1981 नेस्ले इंडियामध्ये मॅनेजमेंट ट्रेनिंग म्हणून त्यांनी काम सुरू केले. मास्टरकार्डचे या जागतिक संस्थेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. तसेच ते जनरल अटलांटिकमध्ये उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. आता एक खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत. 2007 साली त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्व मिळवले आणि 2016 साली भारताचा महत्त्वाचा नागरी पुरस्कार म्हणजे पद्मश्री पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. पुढील पाहूया. रश्मी शुक्ला. भारतीय प्रशासकीय सेवेतील पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झालेली आहे. रश्मी शुक्ला ह्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक बनलेल्या आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा पोलीस महिला महासंचालक बनण्याचा मान रश्मी शुक्ला यांना मिळालेला आहे. 1988 बॅचच्या IPS अधिकारी आहेत. नोव्हेंबर 2008 मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वयक म्हणून काम केले होते. 2016 ते 2018 या कालावधीत त्यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळली होती. अशा या रश्मी शुक्ला ह्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या पोलीस महासंचालक बनलेल्या आहेत. अरविंद पानगडिया. नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष असलेले डॉक्टर अरविंद पानगडिया यांची 16व्या वित्त आयोगाची प्रमुख म्हणून नियुक्ती केंद्र सरकारने केलेली आहे. 16व्या वित्त आयोगाचे गठन झालेले आहे आणि त्याचे प्रमुख अरविंद पानगडिया हे आहेत. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. 2012 साली पद्मभूषण हा नागरी पुरस्कार त्यांना भेटला आणि 2015 ते 2017 या कालावधीदरम्यान ते नीती आयोगाचे उपाध्यक्ष होते. अर्थ मंत्रालयाचे सहसचिव ऋत्विक रंजनम पांडे हे आयोगाच्या सचिवपदी असतील. 16 वित्त आयोगाच्या सचिवपदी कोण असेल तर ऋत्विक रंजनम पांडे. आयोग हा 1 एप्रिल 2026 पासून पुढील 5 वर्षाच्या कालावधीसाठी असेल. लाई चिंगते यांची तैवानच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. चीन आणि तैवानचा संघर्ष सुरू आहे, त्यामुळे तैवान सारखं स्पॉटमध्ये न्यूजमध्ये असते, त्यामुळे हे महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या पक्षाचे नाव डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी आणि ह्या पार्टीने निवडणूक जिंकलेली आहे. लाई चिंगते तैवानचे अध्यक्ष झालेले आहेत. डॉक्टर नितीन करीर यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहेत. महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर डॉक्टर नितीन करीर यांची, आणि त्यांनी मावळते मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्याकडून कार्यभार स्वीकारलेला आहे. साधना सक्सेना या दुसऱ्या महिला एअर मार्शल ठरलेल्या आहेत.
साधना सक्सेना यांनी 23 ऑक्टोबर रोजी सेना दलाच्या सेवा रुग्णालय विभागाच्या महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारला आणि सेना दलाच्या सेवा रुग्णालय विभागाच्या महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरलेल्या आहेत. साधना सक्सेना या दुसऱ्या एअर मार्शल ठरलेल्या आहेत. सेना दलाच्या सेवा रुग्णालय विभागाच्या महासंचालक पदाचा कार्यभार त्यांनी स्वीकारला आणि या पदाचा कार्यभार स्वीकारणाऱ्या त्या पहिल्याच महिला अधिकारी झालेल्या आहेत. एअर मार्शल साधना यांचे पती एअर मार्शल के.पी. नायर हे हवाई दलात लढाऊ वैमानिक होते. ते आता निवृत्त झालेले आहेत. हे दाम्पत्य हवाई दलातील पहिले आणि एकमेव एअर मार्शल दाम्पत्य ठरलेले आहे. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. एअर मार्शल के.पी. नायर आणि साधना सक्सेना हे असे पहिलं दाम्पत्य आहेत. ते हवाई दलातील पहिले तसेच एकमेव एअर मार्शल दाम्पत्य ठरलेले आहेत. सजमा वाजेद जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशिया विभागाच्या प्रादेशिक संचालक म्हणून सजमा वाजेद यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सजमा वाजेद या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या कन्या आहेत. परमिंदर चोप्रा खूप महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहेत. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून निवड झालेली आहे. आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून निवड होणाऱ्या त्या पहिल्याच महिला असतील. PM प्रसाद कोल इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून PM प्रसाद यांची निवड झालेली आहे. प्रमोद अग्रवाल यांची त्यांनी जागा घेतलेली आहे. जया वर्मा सिन्हा केंद्र सरकारने 1 सप्टेंबर 2023 रोजी रेल्वे बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्षपदी जया वर्मा सिन्हा यांची नियुक्ती केली आहे. 118 वर्षाच्या इतिहासात सिन्हा या बोर्डाचे प्रमुख पद भूषवणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. रेल्वे बोर्डाच्या इतिहासात 118 वर्षाच्या इतिहासात ह्या बोर्डाचे प्रमुख पद भूषवणाऱ्या जया वर्मा सिन्हा या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. 1988 बॅचच्या त्या भारतीय रेल्वे वाहतूक सेवा अधिकारी आहेत. त्यांनी उत्तर रेल्वे, दक्षिण पूर्व रेल्वे, पूर्व रेल्वेमध्ये काम केलेले आहे. सेंटर फॉर रेल्वे इलेक्ट्रिफिकेशनमध्ये काम केलेले आहे. ढाका येथे भारतीय उच्च आयोगात 4 वर्षे रेल्वे सल्लागार म्हणून काम केलेलं आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे कोलकाता ते ढाका या 2 देशांमध्ये मैत्री एक्सप्रेसचे उद्घाटन आपल्या भारत आणि बांगलादेशमध्ये झाले होते. कोलकाता ते ढाका या मैत्री एक्सप्रेसचे उद्घाटन त्यांच्या बांगलादेशातील कार्यकाळात झाले होते. प्रधान मुख्य वाहतूक व्यवस्थापक पदही सांभाळणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी होत्या. खूप महत्त्वाची न्यूज आहे. इंद्रमणी पांडे खूप महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहे. 20 ऑक्टोबर 2023 रोजी बिमस्टेक या संघटनेच्या सरचिटणीसपदी इंद्रमणी पांडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बिमस्टेकचा लॉंग फॉर्म काय आहे? बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टर टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉर्पोरेशन हा 7 देशांचा समूह आहे. आणि या 7 देशांचा समूह असलेल्या बिमस्टेकच्या सरचिटणीसपदी इंद्रमणी पांडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि अशी नियुक्ती होणारे ते पहिले भारतीय व्यक्ती ठरलेले आहेत. अतिशय महत्त्वाची न्यूज किंवा माहिती आहे. न्यायाधीश प्रकाश श्रीवास्तव राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदी न्यायाधीश प्रकाश श्रीवास्तव यांची निवड झालेली आहे. कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलेले आहे. B.V.R. सुब्रमण्यम नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून B.V.R. सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सिंधुश्री खुल्लर या पहिल्या नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. त्यानंतर अमिताभ कांत, परमेश्वरन अय्यर, त्यानंतर B.V.R. सुब्रमण्यम यांची 4थे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झालेली आहे. प्रवीण सूद केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे संचालक म्हणून 2 वर्षाच्या कालावधीसाठी प्रवीण सूद यांची नियुक्ती केलेली आहे.
सुबोध कुमार जयस्वाल यांच्या जागी प्रवीण सूद यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. 1999मध्ये ते 3 वर्षे मॉरिशस सरकारचे पोलीस सल्लागार म्हणून परदेशी प्रतिनियुक्तीवर गेले होते. 2017मध्ये त्यांची बेंगळुरूच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. त्यांनी नम्मा 100 ही संकटात सापडलेल्या नागरिकांसाठी आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली सुरू केली होती आणि महत्त्वाचे संकटात असलेल्या महिला आणि मुलांसाठी सुरक्षा ॲप आणि पिंक होयसाला सुरू करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. अशा प्रवीण सूद यांची CBIच्या प्रमुखपदी निवड झालेली आहे. रवी सिन्हा यांची भारतीय रिसर्च अँड ॲनालिसिस विंग म्हणजेच रॉच्या प्रमुखपदी निवड झालेली आहे. सामंत कुमार गोयल यांच्या जागी रवी सिन्हा यांची निवड झालेली आहे. प्रवीण कुमार श्रीवास्तव. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 29 मे 2023 रोजी प्रवीण कुमार श्रीवास्तव यांना केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून शपथ दिलेली आहे. केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून कोणाची निवड झालेली आहे तर प्रवीण कुमार श्रीवास्तव यांची. आता आपण महत्त्वाचे वन लाइनर बघणार आहोत. भारतीय वंशाचे जागतिक स्तरावरील भांडवलदार देवेन पारेख यांना अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनच्या संचालकपदावर नामनिर्देशित केलेले आहे. इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन यालाच आपण IDFC म्हणतो. याच्या संचालक मंडळावर नामनिर्देशित भारतीय वंशाचे जागतिक भांडवलदार देवेन पारेख यांना केलेले आहे. कोणी केलेलं आहे? अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी. ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय वंशाचे माजी खासदार देव शर्मा यांनी 4 डिसेंबर 2023 रोजी न्यू साऊथ वेल्सचे सिनेट म्हणून शपथ घेतली. शर्मा हे लिबरल पक्षाकडून सेनेटर म्हणून निवडून आलेले पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती ठरलेले आहेत. लिबरल पक्षाकडून सेनेटर म्हणून निवडून आलेले देव शर्मा हे पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती ठरलेले आहेत. महाराष्ट्र राज्याचे नवे कृषी आयुक्त म्हणून प्रवीण गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे नवे कृषी आयुक्त म्हणून प्रवीण गेडाम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. संजय कुमार जैन यांची इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. IRTCचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून संजय कुमार जैन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांची जिनिव्हा येथे संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यांनी इंद्रमणी पांडे यांची जागा घेतलेली आहे. इंद्रमणी पांडे यांच्याविषयी आपण मागील स्लाईडमध्ये माहिती घेतलेली आहे. त्यांची नियुक्ती काय म्हणून झालेली आहे, जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. ख्रिस्तोफर लक्सन यांची न्यूझीलंडचे 42वे पंतप्रधान म्हणून निवड झालेली आहे. भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालक डॉक्टर अजित कुमार मोहंती यांची अणुऊर्जा विभागाच्या सचिवपदी आणि अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. अणुऊर्जा आयोगाचे ते 13वे अध्यक्ष ठरलेले आहेत. अणुऊर्जा आयोगाचे 13वे अध्यक्ष म्हणून डॉक्टर अजित कुमार मोहंती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अनुषा शाह यांची ब्रिटनच्या स्थापत्य अभियंता संस्थेच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली असून 205 वर्षाच्या इतिहासात भारतीय वंशाच्या त्या पहिल्या अध्यक्ष ठरल्या आहेत. ही स्थापत्य अभियंत्यांची एक स्वतंत्र व्यावसायिक संघटना असून त्याचे 95,000 सदस्य आहेत. स्थापत्य अभियंता संस्थेच्या 205 वर्षाच्या इतिहासात अनुषा शाह या भारतीय वंशाच्या पहिल्या अध्यक्षा ठरलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवपदी निवृत्त सनदी अधिकारी सुरेश काकानी यांची निवड करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवपदी सुरेश काकानी यांची निवड करण्यात आलेली आहे.
अशा प्रकारे आपण महत्त्वाच्या मागील वर्षाच्या ज्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्या बघितलेल्या आहेत. नकळत काही व्हिडिओमध्ये चूक घडली असेल तर तुम्ही नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.